श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले विविध अनुभव सांगत असते. बऱ्याच वेळा माता लक्ष्मीचे असंख्य चमत्कार मी आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला दाखवत असते. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला एका स्वामी सेवेकरी ताईंच्या घरी घडलेला दैवी शक्तीचा थरारक अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे. दैवी शक्ती आणि देवीचा महिमा हा आपल्या भक्तांच्या सोबत किती जागृत असतो हे आज तुम्हा सगळ्यांना या अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील संपूर्ण अनुभव ही संपूर्ण घटना या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. आई लक्ष्मी मातेचा उदो उदो. मी सौ प्राप्ती सुभाष शिंदे. मी अकोलामधून आहे आणि आज मी तुम्हाला या दिवाळीत माझ्या आयुष्यात घडलेला हा चित्तथरारक अनुभव सांगत आहे. खरं तर मी आमच्या भागात ग्रामसेविका म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे माझा संपूर्ण दिवस हा घराबाहेर जायचा आणि मला काही मोजकाच वेळ हा घरात मिळायचा. मी लहानपणापासूनच माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत आहे. माझ्या देवघरात माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती आहे. खरं तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये असंख्य देव असतात, फोटो असतात. मात्र माझं देवघर हे फक्त माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याचसाठी आहे. खरं तर मला जशी जमेल तशी मी सेवा करत असते. जे करते ते श्रद्धेने आणि मनापासून, आणि त्यांच्याच कृपेने माझ्या आयुष्यात नेहमी सुख समाधान सगळं काही होतं. मात्र या दिवाळीत आमच्यासोबत अघटित घडलं. दिवाळीच्या अगदी 7 दिवस अगोदर माझ्या मिस्टरांचा अपघात झाला. खरं तर अपघात हा छोटा होता, मात्र त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यात माझे मिस्टर हे कोमात गेले. तो दिवस आमच्या सगळ्यांसाठी आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि काळा दिवस ठरला. आम्हाला फक्त 3 वर्षांची एक छोटीशी मुलगी, पदरात सासू सासरे आणि छोटा दीर. आता सगळं माझ्यावर येऊन थांबलं. सगळी जबाबदार माझ्यावर होती. मला काय करावे ते सुचत नव्हते. मी स्वामी सेवा, तारक मंत्र, माता लक्ष्मीचे जप, जशी शक्य होईल तितकी सेवा मी करत होते. डॉक्टरांचे खूप प्रयत्न सुरू होते, मात्र माझे मिस्टर हे प्रयत्नांना काहीच रिस्पॉन्स करत नव्हते. त्यांच्या प्रगतीच्या ज्या वाटा आहेत ह्या बंद झाल्या होत्या. त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीही सुधारणा होत नव्हती. खरं तर संपूर्ण दिवाळी ही आमची अंधारमय होती. त्या दिवशी लक्ष्मीपूजन होते. खरं तर ही दिवाळी आमच्यासाठी दिवाळी नव्हतीच. आम्ही घरात फराळ बनवला नाही किंवा आम्ही घरामध्ये पणत्याही लावल्या नव्हत्या. कुठलाच सण किंवा कुठलाच दिवस आम्ही घरात साजरा केला नाही. मात्र त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं आणि माझा लक्ष्मीवरती खूप विश्वास होता. कारण त्या दिवशी डॉक्टरांनी आम्हाला हे कोमातून बाहेर येण्यासाठी
फक्त 48 तास सांगितले होते. या 48 तासात जर हे कोमातून बाहेर आले नाहीत तर मग कुठलेच होप्स नाहीत असंही त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्या दिवशी मी सकाळपासून देवीचं नामस्मरण करत होती. या दिवाळीत पहिल्यांदाच या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी संध्याकाळी घरात, दारात आणि देवांसमोर दिवे लावले आणि माझ्या घरात माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवरती माझी खूप श्रद्धा आहे. त्या मूर्तीवर मी कुंकुम अर्चन केले. लक्ष्मीला मी नवस केले. श्री सुक्तमाचे मी एका मांडीवर 51 वेळा पाठ केले. हे सगळं करताना रात्रीचे मला 11 वाजले. घरातले सगळे झोपी गेले. खरं तर हे जिथून हॉस्पिटलमध्ये होते मी एकही दिवस झोपले नव्हते. मी सहज रूममध्ये गेले आणि बेडवरती बसून लक्ष्मीचं स्मरण करत होते. त्यानंतर पाणी पिण्यासाठी म्हणून मी स्वयंपाकघरात आले. हॉलमधली लाईट चेक करण्यासाठी मी देवघरासमोर आले आणि तेव्हा मला काहीतरी वेगळं जाणवलं. त्या वेळात घरात खूप सुगंध दरवळत होता. घरामध्ये काहीतरी सुवास पसरला होता. खरं तर मी विचार करू लागले, आता अगरबत्ती, धूप काहीच नाही, मग हा इतका सुगंध कुठून येतोय? जेव्हा मी माता लक्ष्मीच्या मूर्तीकडे पाहिलं तर त्या मूर्तीवरती मी जे कुंकुम अर्चन केले होते ते दुपटीने वाढले होते. मग मला थोडंसं आश्चर्य वाटलं. मी अर्पण केलेलं कुंकू हे काही तासात इतकं कसं वाढलं? त्यावेळास मला तो भास वाटला. नंतर मी थोडासा आराम केला. जेव्हा मी सकाळी 5 वाजता उठले, स्नान केले आणि देवघरासमोर बसले तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. रात्री ते कुंकू 5 पटीने जास्त वाढले होते. हे काय सुरू आहे किंवा हा काय चमत्कार आहे मला कळतच नव्हते. मग मी त्यातलं थोडंसं कुंकू घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले, कारण तो दिवस खूप महत्त्वाचा होता. डॉक्टरांनी आता शेवटचे 6 तास उरले आहेत असे आम्हाला सांगितले. मी मिस्टरांना भेटायला जेव्हा ICUमध्ये गेले तेव्हा त्यांच्या कपाळाला मी ते कुंकू लावले, कारण मला माहिती होतं त्यात दैवी तत्वाचा वास आहे. माझी लक्ष्मी त्यासोबत आहे. मी त्यांना ते कुंकू लावले आणि ICUमधून बाहेर पडले आणि 10 मिनिटामध्ये तिथे असणारी नर्स बाहेर आली आणि डॉक्टरांना बोलून ती घाईघाईत आत गेली. जेव्हा मी डॉक्टरांना काय झाले विचारले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या मिस्टरांच्या हातापायाची हालचाल सुरू झाली आहे. इतका वेळ जो माणूस कोमात होता तो अचानक हातपाय हलवू लागला. प्रत्येकजण हा चमत्कार पाहून हैराण होता. मग डॉक्टरांनी महत्त्वाचे जे मेन डॉक्टर होते त्यांना बोलावून घेतले आणि पुढच्या 1 तासात माझे मिस्टर हे हळूहळू कोमातून बाहेर आले. त्या दिवशी आमच्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार घडला. इतके दिवस कोमात असणारा माझा नवरा कोमातून बाहेर आला. खरंच तो चमत्कार घडला आणि माझे भाग्य बदलले. माझ्या पतीचे प्राण वाचले. डॉक्टरही म्हणाले हा खूप मोठा चमत्कार आहे. अशा स्थितीत कुणीच लवकर रिकवर होत नाही. तुमच्यावरती दैवी शक्तीचा खूप मोठा वास आहे. तुमच्या पाठी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे. तुमच्यासोबत खरंच दैवी शक्ती आहे. ताई म्हणतात अजून माझे मिस्टर हे हॉस्पिटलमध्ये आहेत. उद्या मंगळवारी म्हणजे देवीच्याच दिवशी त्यांचा डिस्चार्ज आहे. अजूनही खरं तर आमच्या देवघरात ते कुंकू तसंच आहे. हे बरे झाले की आम्ही देवीच्या मूळ टाकावर जाणार आहोत, देवीला अभिषेक घालणार आहोत आणि ते कुंकू आयुष्यभर आम्ही जपून ठेवणार आहोत. खरंच मी देवीची भक्ती केली, देवीची सेवा केली, पण त्याचं पूर्ण फळ देवीने मला दिलं. माझं सौभाग्य देवीने वाचवलं. माझं कुंकू देवीने मला परत केलं. माझ्या आयुष्यात तो चमत्कार घडला आणि खरंच माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. खरं तर स्वामी आणि माता लक्ष्मी हे नेहमीच माझ्या पाठीशी ठाम राहिले. आज इतक्या मोठ्या संकटातून फक्त त्यांनीच मला तारले. प्रत्येक जन्मात स्वामी शक्ती मिळावी आणि प्रत्येक जन्मात माझ्याकडून माता लक्ष्मीची पूजा घडावी. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. फक्त
खरंच या ताईंचा अनुभव हा खूप छान होता, मनाला लागणारा होता. जेव्हा आपण मनापासून सेवा करतो, श्रद्धा ठेवतो, तेव्हा दैवी शक्ती ही आपल्या पाठीशी किती जागृत असते याचं हे उत्तम उदाहरण होतं. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.